टेम्पररी अरेंजमेंट म्हणून आपण अशा प्रकारे सेम गुलदस्ता याचा करा करून घेतलेला आहे पानांचा. आणि याच्यामध्ये आता आपण ते पानांचं पण दिसलंय, आम्हाला भीती वाटते. चल आता मग. आणि बर्गर पिझ्झा नाही, निसर्गाची एक रूप होऊ रे, तो ही म्हणेल हीच तर माझी लेकरे. माय गॉड, काय बोलली ईश्वरी स्वतःहून. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आता आम्ही आलो होतो म्हणजे जंगलात. आमच्या गावाच्या इथे असंच एक रान आहे, तिथे आम्ही काजू आणि करवंद काढायला आलोय. म्हणजे आमच्या इथे करवंद आणि काजू नाही मिळत कारण की तिथे झाडं नाही आहेत, म्हणून आम्ही इकडेच, बहुतेक माझ्या मामाचंच हे म्हणून आम्ही इकडे काजू आणि करवंद काढायला आलोय. खूप सारी करवंदाची झाडं आहेत, काजूची पण आहेत. ते आम्ही आता काढणार आहोत, ते तुम्हाला दाखवत आम्ही. आणि हे आम्हाला एक काजू मिळाला. काजू दाखवत आहे बघा. काजू घेतले, काजू काढलाय, बोंडा सकट आहे. 2 काजू मिळाले आम्हाला. 2 मीठ लावून खायचे हे, व्यवस्थित धुवून वगैरे. आता हे काजूचा सीझन पण आहे ना, संपत आलाय. आता आम्ही पुढे जातोय, तिथे काजू आहेत आणि खूप वरती आहेत ते, आणि आम्हाला ते हवेत म्हणून आम्ही जरा काठ्या बिट्या घेऊन ते काढायचा प्रयत्न करतोय. आणि इथे रस्त्यात खूप काटे आणि हे, म्हणून हळू जायला लागते सावधानीने. हा, तो हवा आहे आम्हाला. त्यानंतर काजू बी आहे, ते ओला काजू पण आहे. आपण थोडासा काढूया. काजू भरपूर कोवळा आहे, अगदीच कोवळा आहे. आणि खाली काय काय काजू पडलेत माहिती काय, घ्यायचंय का ते? हा, खाली काय काय काजू पडलेत, पण ते ना माकडांनी खाल्लेले आहेत बहुतेक. बघ तू एक बघ, अजून करवंदच नाही आली बाबा जास्त. बघ कमी आहेत खूप. इकडे आहेत पण ते खूप खराब आहेत, म्हणजे इकडे खाली पडलेले आहेत ना, ते सगळे खराब आहेत. थांब, मी येऊ का? मी येऊ तिकडे? पुढे चांगले काजू मिळतील. येऊ मी? हो, आले फ्रेंड्स, येतोय. हाय ग, खाली बघ, खाली खूप काटे आहेत बाबा. आले मी, आले एकदाचे. आणि इथे खूप घाणेरडे आहेत जरा, माकडांनी खाल्लेले. आणि इकडे बघा, इकडे कुंपण घातलंय ना. अरे काय, इकडे कुंपण घातलंय आणि पलीकडे काजू आहेत, पण ते खाली पडलेले. छोटीला पडीचा काजू आहे ना, त्यामुळे तो पडीक काजू चांगला नाही, म्हणजे नाहीये, टेस्ट नसेल त्याला. आपण तो नको घेऊया, पण थोडं पुढे जाऊया. चल पुढे, इकडून ना. हा चल, इथे पण खूप पडले आहेत. हो, इकडे पण भरपूर पडलेले आहेत. चांगले असतील एकदम. नाही, चला आपण पुढे जाऊया. ओ, किती मोठी काठी आहे. आपल्याला खायला पाहिजे असेल ना, फुल घेतलेली आहे, आपण काढू शकतो. घ्यायची का ती आपण? चल, हळू हळू हळू. आम्हाला एक मोठी काठी भेटली आहे, त्याने आम्ही काही घेऊ शकतो, म्हणजे सगळं काढू शकतो. हा, ओ माय गॉड, काटे किती काटे आहेत बघा. घेतलीस? येऊ मी? आले. आई ग. हा, हळू बाबा, आम्हाला येऊ दे काट्यांच्या इथून. हळू हळू हळू. ती फ्रेंड त्याला आहे ना, त्याला घरकुल म्हणतात. त्याला घरकुल ती अशी बनवलेली आहे. आणि आता आपण त्याच्यावरून काजू काढूया. दाखव इकडे. हा काजू, हा काजू इझिली निघेल. माझं लक्ष खूप चांगलं आहे. मला हे बघ बाबा, पाडू नकोस तो. पडला काय ऑप्शन नाही त्याला, पडला आणि फुटला तरी पण आपण खायचा धुवून. यार बाबा, आता हळू काढा, एकदम हळू काढ. तेव्हा तिथे एक आहे वरती. आणि मला खूप सारी करवंद काढायची आहेत, त्यासाठी मी ही काठी घेतलेली आहे. आणि ह्याला आपोआप हे काटा. चला पुढे जाऊया. आई गो, काटा लागला असता मला. 4 तरी मिळालेले आहेत खाण्यापुरते. मीठ लावून खायचं आपण. मीठ लावून? हो, चांगले लागतात. मीठ लावून. मी टेस्ट नाही केलं अजून. आपण खाऊन बघ. झाडावरती कोकम दिसलेले आहेत. कोकमाचं हे बघा, इथे बघ, हे बघ, फक्त पकड जरा 1 मिनिट. आपलं काजू पकड, आपण हे कोकम बघूया. हे खाली भाई, कोकम आहेत आणि वर एक तो कोकम पिकलेला पण आहे. आपण काढू शकतो. आपण सगळं जपून करावं लागतं आणि काटा कोटांचं सगळं असं काट्यातून जायचं असतं ना. आणि सगळ्याचं डेंजर काय काय घ्यायचं असतं. आता एवढे सगळे लागलेले आहेत बघा, कोकम आहेत सगळे डिरेक्टली. हा जो आहे हा पिकलेला आहे.
हा पिकलेला कोकम आहे. आता सगळं कोकणी रानमेवा आपण घेऊन जाऊया. एक वरती बघावं लागेल. हा काढतो. एक एक असे उंचावर वगैरे आहेत आणि बघा एकदम असं उंचावरून खाली जायचंय. पडशील. होय. आता तू काढ. हा त्याच्यामध्ये ठेव. हा आता कोकम तू ठेव. काढ. आपल्याला काय काय मिळालंय? काजू आपल्याला आणि काजू कोकम. मिळालाय, आपल्याला कोकम मिळालाय काढ. आणि हा आहे उंचावरती. हा. आता बघूया. विल ट्राय. ते उंचावर आहे एकदम कोकम. अरे देवा, तरी देखील उंचावरच आहे हा. मला आहे ना एक अजून महत्वाची गोष्ट दाखवतो. इकडे हे सापाची घर आहेत. आई ग, इसको क्या बोलता है? पळा इकडून का. त्याच्यामधून असं साप वगैरे जाऊन लपतात. बाबा मी पळते ना? इथून. याला काहीतरी म्हणतात याला. सापांचं घर, सापघर. ओके, ह्याला भुवन भुवन म्हणतात आमच्याकडे. भुवन तुमच्या भाषेमध्ये. साप बाहेर आला तर मला आज दिसलाय साप, मला भीती वाटते. चल आता मगाशी आपण आहे ना पिकलेली करवंद पण एक दोन ठिकाणी बघितली. करवंद काढूया. आणि 4 कोकम मिळाले खाण्यापुरते, चवीपुरते. 3-4 काजू मिळाले. बाकी काजू आहेत पण थोडेसे उंचावरती आहेत. ते सगळे काजूच्या झाडावरती सगळे उंचावरती आहेत, पण ते काढायला आपल्याकडे घरकुल नाहीये. त्याच्यामुळे घरकुल म्हणजे मगाशी आपण ते बघितलं ते आणू का काठी ती? तर आपल्याला मिळालं असतं खरं तर. उंचावरती आहेत. बघूया. चलो आता पहिलं आपण आहे ना करवंद बघूया. आता ईश्वरीला मी करवंदासाठी ते करा 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 कसा करायचा ते शिकवतो आणि तुम्हाला पण दाखवतो. बघूया. हा एक मिनिट. आता याची आपण कुड्याचं झाड आहे. बघा कुड्याची फुलं. कुड्याचं झाड आहे कुड्याचं. याच्यावरून आपण पानं काढूया आणि याचा मस्तपैकी करा बनवूया आणि याच्यामध्ये आपण करवंद गोळा करूया. ओके, टेम्पररी अरेंजमेंट म्हणून आपण अशा प्रकारे गुलदस्ता सेम गुलदस्ता याचा करा करून घेतलेला आहे पानांचा. आणि याच्यामध्ये आता आपण ते पानांचं पण लागू दे. आता आपण याच्यामध्ये करवंद काढूया. तिथे करवंद चांगली आहेत. तिथे मला वाटतं पिकलेली करवंद आहेत, त्या जाळीला तिथे आहेत. तर आपण तिथे काटे आहेत आधी. हा ती काढणार आहोत. पिकलेली असतील तर. मगाशी कुठेतरी पिकलेली करवंद बघितली. आता ही हा ईश्वरी ही काढ करवंद तुला बघितली. बाबा दे हे मी काढते. करवंद आता हे अजून आंबट आहेत. अशी सगळी खोडून घ्यायची. इकडे मी काढतो. इकडे दर इकडे याच्यामध्ये अशी टाकायची. हे बघा मंडळी, ही सगळी एवढी करवंद आपण काढली, कच्ची करवंद. काही जाळ्यांवरती पिकलेली आहेत, काही जाळ्यांवर कच्ची आहेत, है ना. ती सगळी काढली. आणि ऍक्च्युअली तुम्हाला सांगू का काय मिस करतोय, लहानपण मिस करतो. वय माणसाचं वाढतं पण ज्या आपल्याला लहान होऊन पण पुन्हा एकदा जगावं असं वाटतं ना, ते बाकी जगायला मिळत नाही. पण तरी सुद्धा आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपण काय पैसे कमवतो, आपण कुठल्या पदावरती काम करतो, हे सगळं विसरून जाऊन निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये वाटत असतं. आणि जसं वाटतंय ना, जसं वाटतंय तसं माणसाने जगायला पाहिजे. आणि हे फक्त काही व्लॉग करतो म्हणून आपण तुम्हाला दाखवतो अशातला काहीच भाग नाही आहे. खरोखर मुलांसोबत किंवा माझ्या मुलीसोबत तिच्या एवढा होऊन जगण्यामध्ये जी मजा वाटते ना, जंगलामध्ये येऊन तिला जे वाटतंय किंवा तिच्यासोबत असणे, तिच्यासोबत राहणे, या सगळ्या गोष्टींची जी मजा वाटते ती मजा घेण्याची प्रयत्न. बरोबर आहे ईश्वरी मी सांगतो? बाबा घाण झालं. असं दे ना. मी असं आर्टिफिशियली वागतोय आता. आर्टिफिशियली म्हणजे ब्लॉग करण्यासाठी आपण काहीतरी आलोय. आपण अचानक ठरलंय की आपण करवंद काढायला जाऊया. खूप हट्ट केला, मला इथे यायचंय, मला करवंद खायचे. आणि त्याच्यामुळे मला पण एक स्पेसिफिक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला तिच्यासोबत. आणि आम्ही आता दोघं चालू संध्याकाळी जंगलामध्ये आणि थोडंसं फिरतोय. तिच्या आईला इंटरेस्ट कसा असणार ना, म्हणजे आपण लहानपणापासून गावीच राहिलो त्यामुळे नाही इंटरेस्ट. पण मुलांना तर त्या मुलांना बाकी इंटरेस्ट मिळत, या गोष्टी बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी फक्त आलेलो आहे. आता ही काळी करवंद, काही ठिकाणी करवंद पिकलेली आहेत. ही काळी करवंद पिकलेली आहेत. ही आपण खाऊ शकतो. ही गोड असतील है ना. तर आता आपण करवंद खाऊया. आणि ह्या सगळा व्लॉग तुम्ही एन्जॉय केला का? कसं वाटतंय? काय सुधारणा पाहिजे काय नाही पाहिजे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मस्त आहे, खूप सारं जंगल, वेगवेगळ्या प्रकारचा कोकणातला रानमेवा. आणि बर्गर पिझ्झा नाही,
निसर्गाचे एक रूप होऊ रे, तोही म्हणेल हीच तर माझी लेकरे. माय गॉड, काय बोलली ईश्वरी स्वतःहून. शाळेमध्ये टीचरनी शिकवलंय मला वाटतं. काय म्हटलीस परत एकदा बोल. एक रूप त्याच्याशी होऊ रे, तोही म्हणेल हीच तर माझी लेकरे. बरोबर. हे खूप बरं वाटलं. बोपट आहे, बोलकी झाली ईश्वरी. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या, आमच्या पाठीशी असू द्या. ब्लॉग करताना, व्हिडिओज करताना नाट्यमयपणे दुसरं काही करण्यापेक्षा आपलं जे सर्वसामान्य जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या अडचणी आहेत, या सगळ्या ईश्वरीने काढलेल्या आहेत. खूप जाड आहे हा. अजून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रान्सपरंटली कुठल्याही प्रकारे आडपडदा न ठेवता तुमच्या पुढे मांडणार आहोत. ज्या प्रकारचे व्हिडिओ केले ते आपल्याला आवडले असतीलच, आणि यापुढचे व्हिडिओ पण आपल्यापर्यंत घेऊन येतोय, जे असे ऑथेंटिक असतील, जे रिअलिस्टिक असतील. तर ठीक आहे, भेटणार आहोत आपण नवीन ब्लॉगमध्ये. ईश्वरी वाट, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. आणि जर हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि हे आम्ही कसं केलं ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. आईबाबांचं ऐकून 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 तिला पण गोष्ट कळलेली आहे. सो आमच्या छोट्याशा परीचं, आमच्या ईश्वरीचं जे म्हणणं आहे ते तिने सांगितलंय. सो प्लीज सबस्क्राईब द चॅनल. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.